नमस्कार मित्रांनो, आज 10 जून लपंडावच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अपर्णा सगळ्यांपासून वाचवत सखीला आता तिच्या घरी नेते आणि तिथे जाऊन सखीला समजणार आहे अपर्णाच सखीची सासू आहे आणि कान्हाची खरी आई हीच अपर्णा आहे आणि त्या जिवंत आहेत. सखीला आता खूप मोठा धक्का सुद्धा बसतो, पण त्यानंतर कान्हाच्या आईला एक्सेप्ट करते. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. आजचा भाग ओव्हरऑल खूप छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे चॅनलवर नवीन असतील तर मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सुरू करूया आजच्या भागाला. मित्रांनो, आता या मनस्विनीने सखीला खोट्या ड्रग केसमध्ये फसवलं असतं, म्हणून आता सखी साईबाबांच्या मंदिरात जाते. तर ही सखीची बातमी सगळ्या मीडियामध्ये पसरली असते. त्यामुळे तिथे असणारी एक बाई सखीला म्हणते, काय ग बाहेर तू असली कामं करते आणि इथे मंदिरात येऊन हात जोडतेस? अगं काय वाटत असेल त्या आईला, काय हालत होत असेल त्या बाईची. अशा मुलीला जन्माला येण्यापेक्षा मूल नसलेलंच बरं. त्यावर आता सखी म्हणते, ताई हो तुम्ही काय बोलत आहात, तुम्हाला कळतंय का? तितक्यात काय होतं, एक विचित्र माणूस सखीच्या खांद्यावरती हात ठेवतो. सखी आता मागे वळून बघते आणि घाबरते. आणि हा विचित्र माणूस त्याच्या एका मित्राबरोबर असतो. आता हा माणूस सखीला म्हणत असतो, ओय माल मिळेल का? तर सखी म्हणते, मी ड्रग्ज विकत नाही, गेट लॉस्ट. त्यावर आता त्याचा दुसरा मित्र म्हणतो, जास्त नाटकी नको करू, असेल असेल चिमूटभर तर बघ. आता सखीला खूप राग येतो. सखी म्हणते, शट अप, सांगितलं ना एकदा. त्यावर आता त्याचा मित्र म्हणतो त्या माणसाचा की असे डिसेंट कपडे घालून ड्रग्सचा धंदा करते, तर जाम पोचलेली दिसते बॉस. आणि जो काळ्या शर्टवाला एक माणूस असतो, दोघच मित्र असतात आणि हे दोघच आता सखीला असं छळत असतात. तर त्यातला जो एक मुलगा असतो मित्रांनो, ड्रग्सच्या नशेमध्ये पूर्ण धूत झाला असतो आणि हा सखीला म्हणतो, ए बघ ना असेल तर दे ना. आता सखी ओरडते आणि म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला, नाही विकत ड्रग्स. आता तीच बाई परत सखीला बोलते, इतकं सगळं करून तुला मंदिरात पाय ठेवायला लाज नाही वाटली का ग? जी आई तुला जीव लावते तिला तू वाटेल ते बोलतेस. असं म्हणत आता सगळ्या बाया सखीला बोलू लागतात. सगळे माणसं ते सुद्धा बोलतात. कोणीतरी तर असं म्हणतं की हिला मंदिरात पाय सुद्धा ठेवू देऊ नका, ची मुलगी जन्माला आल्यापेक्षा मेलेली बरी. आता सखीला खूप त्रास होतो. सखीला निर्लज्ज म्हणत असतात. आता हे सगळं ऐकून सखीचा दम घुटतो, तिला खूप त्रास होतो. आणि मग सखी तिथेच चक्कर येऊन कोसळते. आता तिथे कोणी सखीची मदत करत नाही. आणि मित्रांनो, इथून कट टू सीन आपल्याला दाखवलंय की सखी अपर्णाच्या मांडीवर असते आणि ती शांतपणे झोपली असते. त्यानंतर थोड्याच वेळात सखीला जाग येतो. सखी इकडे तिकडे बघते. सखी आता अपर्णाकडे बघते आणि सखीला आठवतं अपर्णा तिला मागच्या वेळी हॉस्पिटलला भेटली होती, तेव्हा सखीनेच अपर्णाला सांभाळलं होतं. सखी विचारते, आपण हॉस्पिटलला भेटलो होतो ना? अपर्णा म्हणते, हो. बरं तुझी तब्येत आता कशी आहे ग, बरी आहेस ना? सखी म्हणते, हो मी ठीक आहे. आपण कुठे जातोय आणि मी इथे कशी आले? त्यावर आता अपर्णा सांगते, अगं मला मंदिराजवळ खूप गर्दी दिसली, तिथे जाऊन बघितलं तर मला तू बेशुद्ध अवस्थेत दिसली. कोणतेच लोक तुला मदत करायला तयार नव्हते. मग मला तुझी काळजी वाटली आणि मी तुला उचललं, माझ्या सोबत घेऊन आली. तर सखी म्हणते, तुम्ही माझ्यासाठी इतकं काही केलं ते सुद्धा आपली काहीच ओळख नसताना? आता अपर्णा सांगते, अगं ओळख नाही नुसती, आपलं घट्ट नातं आहे. त्या सखीला नवलच वाटतं. सखी म्हणते, या एका भेटीत इतकं नातं जुळलं आपलं? त्यावर अपर्णा सांगते, नाही म्हणजे तसं एका भेटीत नाही, थांब तू कळेल तुला सगळं. तर सखीला प्रश्न पडतो. सखी विचारते, बरं पण आपण कुठे जातोय? तर अपर्णा म्हणते, अगं तेही कळेल. आणि अपर्णा सखीच्या डोक्यावरून हात फिरवते. तितक्यात आता ते घरी येतात. कान्हा या दोघींची वाट बघत असतो. आता सखी आणि अपर्णा कारमधून उतरतात आणि सखीला त्या घराकडे पाहता क्षणी आठवतं की हे तर कान्हाचं घर आहे, म्हणजे कबीर किर्लोस्करचं. तर सखी विचारते आणि अपर्णाला म्हणते, एक मिनिट, तुम्ही मला इथे का आणलत? त्यावर आता अपर्णा सांगते, अगं कारण हे माझं घर आहे. तर सखी विचारते, काय हे तुमचं घर? नाही असं कसं शक्य आहे, हे तर कबीर किर्लोस्करचं घर आहे. हो ना? तितक्यात तिथे आता कान्हा येतो. अपर्णा आणि कान्हा दोघेही सखीकडे पाहू लागतात आणि आता सखीचा गोंधळ उडतो. सखीला काही समजत नाही. सखी आता कान्हाला विचारते, हे तर तुझं घर आहे ना, मग ह्या अशा का म्हणत आहे की हे त्यांचं घर आहे? त्यावर आता कान्हा म्हणतो, बरोबरच आहे त्यांचं म्हणणं, हे घर त्यांचंच आहे आणि मी त्यांच्या घरात राहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या नात्याने तुमची काकुणे तर सासूबाई लागतात. तर हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. कान्हा सांगतो, आई आहे ती माझी, अपर्णा किर्लोस्कर.
तर कान्हाच्या चेहऱ्यावर एक स्माइल असते. अपर्णा आता सखीला म्हणते, त्याचं बरोबर आहे, ही कान्हाची आई आणि तुझी सासू आहे. अपर्णा तिच्या म्हणजे सुनेचा हात, सखीचा हात तिच्या हाती घेते आणि कान्हाला म्हणते, काय रे कान्हा, माझ्या सुनेला बाहेरच ठेवणार आहे का, आत पण जायचंय? कान्हा तर खूपच खुश असतो. कान्हा म्हणतो, हो हो, या ना या. आणि बघा मित्रांनो, कान्हा आणि सखी एकत्र एकाच वेळी गृहप्रवेश करतात आणि अपर्णाला सुद्धा खूप आनंद होतो. बघत राहा मित्रांनो, पुढे आता मा सुद्धा येणार आहे आणि सखीला आज कान्हा आणि अपर्णाबद्दल खूप काही कळणार आहे. तर इथे काय होतं, घरात आल्याबरोबर टीव्ही ऑन असते आणि त्यावर सखीची बातमी सुरू असते. सखीला आता याचा त्रास होतो आणि कान्हाला सुद्धा खूप राग येतो. कान्हा पटकन टीव्ही बंद करतो आणि म्हणतो, हे सरकार वाटेल ते करतेय आणि हे न्यूज वाले सुद्धा तोंडाला येईल ते बोलतायत. आता अपर्णा म्हणते, कान्हा, अरे हे मीडियावाले त्यांचं काम करत आहे. कान्हा आता त्याच्या आईवर सुद्धा चिडतो आणि म्हणतो, कसलं काम आहे, बातमीची शहानिशा नको का करायला? माझ्या बायकोबद्दल काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. सखी आता कान्हाकडे बघते. कान्हा पटकन किरणला कॉल करतो आणि किरणला फोन करून कान्हा सांगतो की आपल्या वकिलाला कॉल कर आणि त्याला म्हणावं, जे काही बातम्या सुरू आहे सखीबद्दल त्या सगळ्याच्या सगळ्या 1 तासाच्या आत बंद कर. त्यांना नोटीस लीगल पाठव आणि जर हे 1 तासात बंद नाही झालं तर मी मानहानीचा खटला दाखल करेल त्यांच्यावर, हे सुद्धा त्यांना क्लिअर कर. आणि बघा आता काय होतं. कान्हा आता फोन ठेवतो इतकं सांगून आणि सखीला म्हणतो, बेबी सरकार, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काहीच होऊ देणार नाही मी. आता अपर्णा विचारते, बेबी सरकार? काय रे कान्हा, हा काय प्रकार आहे? आता कान्हा सांगतो, त्यांच्याकडे ऑलरेडी एक सरकार आहे ना, म्हणून मी त्यांना लाडाने बेबी सरकार असं म्हणतो. कान्हा आता सखीला बसायला सांगतो आणि म्हणतो की मी पाणी घेऊन येतो. पण अपर्णा म्हणते, नाही नाही, तू थांब, माझ्या सुनेसाठी पाणी मीच आणणार. असं म्हणत आपण आता किचन मध्ये जाते आणि सखी आता फोटो फ्रेम कडे पाहू लागते, जो यांचा फॅमिली फोटो असतो. त्यात कान्हा, त्याची आई, बाबा आणि आजी म्हणजे मा असतात. तर आता सखीचं लक्ष कान्हाच्या वडिलांकडे जातं आणि सखी विचार करते की हा माणूस कोण आहे, कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. खरं तर हे सखीच्या लक्षात यायला हवं होतं की हा फॅमिली फोटो आहे, तर फोटोतले ते व्यक्ती कान्हाचे वडीलच असणार. पण असो, पुढे जाऊन तिला समजतं. इथे आता अपर्णा पाणी वगैरे आणून देते सखीला. तर सखी विचारत असते. अपर्णा हे बघते आणि म्हणते, सखी, तुझ्या डोक्यात जे प्रश्न आहे त्याची सगळी उत्तरं तुला लवकरच मिळतील. तर सखी पाणी पिते आणि लगेच कान्हाला म्हणते, हा सगळा काय प्रकार आहे, काय तुला कान्हा का म्हणतायत? तुझं नाव तर कबीर आहे हो ना? तर आता कान्हा सांगतो सखीला, माझी आई मला लाडाने कान्हाच म्हणते, म्हणूनच तुमच्या आयुष्यात शिरताना मी कान्हा हेच नाव वापरलं. तर सखी कान्हाला जाब विचारते आणि म्हणते, मग तुझी आई जिवंत असूनही आजवर माझ्याशी खोटं का बोललास की तुझे आई बाबा देवाघरी गेलेत? आता अपर्णाला हे माहिती नसतं आणि अपर्णाला सुद्धा धक्का बसतो. कान्हा आता हळूच आवाजात म्हणतो, माझा भूतकाळ लपवायचा होता म्हणून मी तुम्हाला असं म्हणालो. सखी आता कान्हालाच म्हणते, अच्छा, म्हणजे तू हे सांगितलं नसतंस की तू जर श्रीमंत आहेस, इतकं मोठं घर आहे तुझं आणि तुझं कुटुंब आहे, तर तुला आमच्या घरात घर जावे म्हणून राहताच आलं नसतं, कामात घरातले सुख अनुभवताच आले नसती, त्याची सिंपतीच मिळाली नसती, म्हणून केलंस ना हे सगळं? अरे पण या सगळ्या मागे कारण काय आहे? पैसा तर आहेच तुझ्याकडे भरपूर, मग दुसरं कारण काय? आपली आई जिवंत असूनही असं म्हणत राहणं की माझी आई जिवंत नाही, असं कोण वागतं? आपल्या आईविषयी असं कोण सांगतं? त्यावर आता अपर्णा समजून घेते आणि सखीला सांगते, अगं सखी, तुझा गैरसमज होतोय. बघ कान्हाने, सॉरी, तुझ्यासाठी मी त्याला कबीर म्हणते, तर कबीरने तुझ्यापासून काही सत्य लपवले असतील, ते मला माहिती नाहीये, पण अगं त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. तर सखी म्हणते, मग सांगा तुमच्या मुलाला, मला ते कारण जाणून घ्यायचंय. आता अपर्णा म्हणते, मुलाला म्हणजे माझा मुलगा? अगं पण तो तुझाही नवरा आहेच. त्यावर आता कान्हा सांगतो, मला त्यांचा नवरा मानत नाही. अपर्णा सखीला म्हणते, नवरा मानत नाही? अरे कान्हा, ती तुला नवरा मानत नाही म्हणून सत्य तर नाही बदलत, आणि सत्य हेच आहे की सखी या घरची सून आहे, कान्हा तुझी बायको. आता सखी स्वतःलाच दोष देते आणि म्हणते, काय विचित्र नशीब आहे माझं, चाललंय काय माझ्या आयुष्यात? इतके धक्के, इतके सरप्राइजेस मला संपूर्ण आयुष्यात मिळाले नव्हते जितके हे आता 1 महिन्यात मिळालेत. सखी आता कान्हाकडे बघते आणि म्हणते, मी खूप स्वप्न बघितली होती माझ्या लग्नाची, पण त्यातलं कुठलं सुख मला वाटलं तसं माझ्या नशिबी आलंच नाही. आता माझ्या आयुष्यात सरकारने तुला पेरलं, तू स्वतः कुठल्या हेतूने आला होता
हे मला नाही माहिती, कारण त्याही बाबतीत तुम्ही दोघांनी लपंडावच खेळला. जिला माझी आई म्हणत होते ती खोटी निघाली, ती खरी होती. तिच्यासोबत जास्त वेळ घालवता नाही आला. सखी आता अपर्णाला म्हणते, आणि तुमच्याही बाबतीत बघा ना, याआधी आपण हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो तेव्हा तुमचा मुलगा नव्हता तुमच्यासोबत. मी त्याला शोधत होतात, मला कान्हा दिसला आणि मी त्याला तेच सांगितलं. अरे, एक आई आपल्या मुलाला शोधतीये, तो मुलगा आपल्या आईला सोडून कुठेतरी गेला आणि मला आज हे कळतंय. हे सगळं त्याच मुलाला सांगत होते. सखी आता कान्हाला म्हणते, किती सफाईने खोटं बोललास रे माझ्याशी, आणि मी सुद्धा मूर्खासारखा विश्वास ठेवला तुझ्यावर. सखी आता रडायला लागते, तर अपर्णा तिचे अश्रू पुसते आणि म्हणते, माझ्या सुनेच्या डोळ्यात हे अश्रू बघूच शकत नाही. अपर्णा सखीला समजावून सांगते आणि म्हणते, हॉस्पिटलमध्ये आपल्या दोघींनाही माहिती नव्हतं की आपण सासू सुना आहोत, पण बघ ना, तिथे आपली भेट झाली. यामागे नक्कीच काहीतरी कारण असेलच. तर कान्हा एक गोष्ट रिव्हील करतो आणि सखीला सांगतो, खरं तर माझी आई गेल्या 12 वर्षांपासून मानसिक धक्क्यात होती. जेव्हा तुमची आणि त्यांची हॉस्पिटलमध्ये भेट झाली तेव्हा तिच्यात अशी पॉझिटिव्ह एनर्जी आली आणि तिला बरं वाटायला लागलं. जी गोष्ट इतक्या औषधांनी शक्य नाही झाली ती तुमच्या भेटीने शक्य झाली. सखी आता कान्हाकडे आश्चर्याने बघते. कान्हा म्हणतो, नाही, खरंच सांगतोय मी, यात एक टक्का सुद्धा खोटं नाहीये. अपर्णा सुद्धा म्हणते, कबीर अगदी खरं बोलतोय. तर आता सखी विचारते, 12 वर्ष मी कोणत्या मानसिक धक्क्यात होत्या काकू? सॉरी हा. आणि सखी असं सॉरी म्हणून मध्येच थांबते आणि गप्प होते. अपर्णा म्हणते, बघ, मला काकू म्हणत होतीस आणि मध्येच थांबली, म्हणजे आता नक्कीच आपलं नातं तुला लक्षात आलं. हरकत नाही, तू मला सासूबाई म्हणून हाक मारू शकतेस. तर कान्हा सुद्धा स्माइल करतो. पण सखी म्हणते, सांगा ना, तुम्ही मानसिक धक्क्यात का होता? आता अपर्णा सांगणार असते, पण कान्हा म्हणतो, आहे काहीतरी. कान्हा मध्येच सखीला बोलतो की मी नंतर सांगेल, खरंच मी स्वतःहून तुम्हाला सांगेल. असो, पण आता आपल्या समोर हा प्रश्न जास्त मोठा आहे. जे सरकारने तुमच्या भोवती इतकं सगळं करून ठेवलंय त्यात तुम्ही अडकायला नको. तर सखी म्हणते, काढेल मी त्यातून काहीतरी मार्ग, नक्कीच काढेल. तुला अजून काही बोलायचंय का? तर कान्हा म्हणतो, अजून काही नाही. तर सखी म्हणते, ठीक आहे. सखी तिची पर्स घेते आणि म्हणते, येते मी. अपर्णा विचारते, अगं कुठे निघालीस आता? तर सखी सांगते, घरी. अपर्णा म्हणते, अगं हे पण तुझंच घर आहे, तू आता इथेच राहा, यापुढे चाडीत राहायची गरज नाहीये. परत सखी म्हणते, सॉरी, पण मी इथे नाही राहू शकत. मी कबीरलाच माझा नवरा मानत नाही. या घराला आपलं कसं म्हणू? आता मी कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही, ते कोणावर अवलंबूनही नाही राहू शकत. सखी आता कान्हाला म्हणते, आणि हो, सरकारच्या विरोधातली लढाई ही माझ्या एकटीची आहे, मी एकटीनेच लढेन. त्यावर अपर्णा म्हणते, तुझं बरोबर आहे ग, तुझी लढाई तू एकटीनेच लढणार आहेस, काही शंका नाही. अगं पण ती सरकार तुला पदोपदी खाली खेचणार, आणि या सगळ्यातून तुला कोणी बाहेर काढू शकेल तर तो फक्त कबीर आहे. ऐक, तू कबीरची मदत घे, तुम्ही दोघे मिळून त्या सरकारला अद्दल घडवा. सखी म्हणते, नाही, याने ऑलरेडी माझी खूप मदत केली, आता नकोय मला याची मदत. तर सखी म्हणते, येते मी. तर अपर्णा तिला थांबवते आणि म्हणते, थांब, जाण्याआधी माझी एक इच्छा पूर्ण करून जा. तर म्हणत आता अपर्णा हळदी कुंकू आणायला जाते. पण आता सखी परत त्या फोटो फ्रेम कडे बघते आणि देवदत्तकडे बघत म्हणते, हा फोटोतला माणूस कोण आहे? सखी असं कान्हाला विचारते. तर तिथे आता मा येतात आणि हे ऐकून घेतात. मा आता या सखीला सांगतात, माझा मुलगा. सखी आणि कान्हा आता माकडे बघतात. पुढे आता मा म्हणतात, आणि कबीरचे वडील आहेत ते. सखी आता विचारते घाबरतच, कुठे असतात ते? मा चिडतात आणि म्हणतात, त्याच्याशी तुझं काहीही देणं घेणं नाहीये. पुढे तू या घरात काय करतेस? कबीर घेऊन आला का तुला इथे? तितक्या तिथे अपर्णा येते आणि म्हणते, नाही मा, सखीला मी घेऊन आले घरी. आता मा म्हणतात, जी मुलगी ड्रग सारख्या गोष्टी करते तिलाच तू या घरात आणलंस अपर्णा? बाहेर इच्छाबद्दल काय बोललं जातंय तू ऐकलंयस का? आता सखीच्या डोळ्यात पाणी येतं आणि अपर्णा म्हणते, मा, बाहेरच्यांना काय बोलायचंय ते बोलू दे, माझ्यासाठी ही फक्त माझ्या कबीरची बायको आणि माझी सून आहे. माझा सखीवर पूर्ण विश्वास आहे. पावसाच्या पाण्यासारखी नितळ आणि शुद्ध आहे. हो मा, दिसतं तसं नसतं. सखी बद्दलच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. त्यावर मा म्हणतात, हे तुम्ही जगाला कसं पटवून देणार? अपर्णा म्हणते, मला त्याची काहीही गरज वाटत नाही. माझा सखीवर पूर्ण विश्वास आहे आणि तुमचाही तुमच्या नात सुनेवर पूर्ण विश्वास असायला हवा. आता मा म्हणतात, माझा तिच्याशी काहीही संबंध नाहीये, ती माझी कोणीच लागत नाही आणि मी तिला किर्लोस्कर मानत नाही.
तर अपर्णा म्हणते मला, अहो पण तुमच्या नातवाने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय, तुम्ही ते कसं नकारणार? तर हे सगळं बघून सखी म्हणते अपर्णाला, मी तुम्हाला माझी सासू नाही म्हणू शकत, पण तुम्ही इतकं बोलताय माझ्याबद्दल, माझ्यासाठी स्टँड घेताय, हे बघून छान वाटलं. मी मनाने खूप चांगले आहात. अपर्णा म्हणते तू पण खूप गोड आहेस. तर मा त्यांचं तोंड दुसऱ्या बाजूने फिरवतात. त्यांना हे अजिबात पटलं नसतं. अपर्णा म्हणते आता हे बघ ना सखी, कितीतरी दिवसापासून माझी इच्छा होती तुझं हळदी कुंकू करावं. हे आज योग जुळून आला बघ. हे तू संध्याकाळी घरी आलीस. असं म्हणतात ना, घरातली इडापिडा बाहेर जाओ आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. अगदी तसंच झालंय. माझी सून संध्याकाळी घरात आली, तिचा मान तर ठेवायलाच हवा हो ना. असं म्हणत आता बघा काय होतं. अपर्णा सखीला हळदी कुंकू लावणार तितक्यात मा थांबवतात आणि म्हणतात थांब अपर्णा, विधवा बाईने कुणालाही हळदी कुंकू लावू नये. इतकी साधी गोष्ट पण तुला माहिती नाही का? तर सखीला माहिती होतं की कान्हाचे वडील या जगात नाहीत. अपर्णा तिचा हात मागे घेते आणि बिचारीला खूप वाईट वाटतं. सखी आता अपर्णाचा हात धरते आणि अपर्णाचा हात घेऊन ती स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावते. ही मा समोर ते मा बघतच राहतात. अपर्णा सखीचा लाड करते आणि सखी म्हणते चालीरीतींपेक्षा माणसाच्या भावना महत्वाच्या असतात आणि ज्या रीती एका बाईला तिच्या भावना व्यक्त करू देत नाही त्या रीती मी मानतच नाही. पण आता खुश होते. अपर्णाच्या डोळ्यात पाणी येतं तर सखीच्या तोंडातून एकदम निघतं, रडू नका तुम्ही सासूबाई. कान्हा आता आश्चर्यानेच बघतो सखीकडे. सखीला रिअलाइज होतं आणि सखी म्हणते सॉरी मी ते चुकून बोलून गेले. त्या कान्हा म्हणतोच जे मनात असतं ते चुकून बोलल्या जातं. आता अपर्णा सखीला म्हणते आज माझी इच्छा पूर्ण झाली, खरंच भरून पावले मी. आता फक्त एकच, आता मी फक्त त्या दिवसाची वाट बघतेय ज्या दिवशी माझी सून रीतसर या घरात येईल आणि गृहप्रवेश करेल आणि मला विश्वास आहे तो दिवस लवकरच येईल. तर मला राग येतो हे ऐकून आणि मा छडी आपटतच तिथून निघून जातात. तर हे थोडं दुर्लक्ष करतात आणि सखी म्हणते येते मी. अपर्णा आता कान्हाला म्हणते कान्हा आज मी खूप खुश आहे आणि अपर्णा कान्हाला मिठी मारते आणि सखी आता मागे वळून बघते. हा क्षण बघून ती स्माइल करते. पण सखीच्या मनात एक गोष्ट सलत असते, तो म्हणजे तो देवदत्ताचा फोटो. सखीला असं वाटत असतं की त्यांना तिने कधीतरी बघितलंय. ऑफकोर्स आता सखीच्या बाबांचे इतके बेस्ट फ्रेंड होते कान्हाचे बाबा, तर आता सखीला कुठे ना कुठे आठवतच असणार हे. आता सखी चाळीत जाते आणि इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा काय होतं. मनस्विनीला आता झटका लागतो. मनस्विनी आता न्यूज ऑन करते आणि टीव्हीवर कोणत्याच न्यूज चॅनलवर सखीची बातमीच नसते. किरणने त्याचं काम केलंय. आता मनस्विनीच्या बाजूला नंदा पण बसली असते. नंदा म्हणते काय गो काय झालंय हे, सकाळपासून तर त्या सखीची बातमी चालू होती, कुठे गेली आता? ही मनस्विनी टीव्ही बंद करते, रिमोट फेकून देते आणि म्हणते व्हॉट नॉनसेन्स. दिवसभर हे अँकर्स ओरडून ओरडून बातमी देत होते, बाकी कामत आणि ड्रग्ज ही एकच बातमी सुरू होती. आता काय झालं? अचानक कशा बंद झाल्या सगळ्या बातम्या? तिथे आता गौतम येतो आणि मनस्विनीला म्हणतो बातम्या बंद नाही झाल्यात तर बातम्या बंद केल्यात. कबीरने ते बंद करायला लावल्यात आणि इतकंच नाही तर इंटरनेटवरच्या बातम्या ते सुद्धा काढल्यात. मनस्विनीला धक्काच बसतो. मनस्विनी म्हणते तरी इतक्या फास्ट कसं काय? तर आता गौतम म्हणतो विसर पडला का? कबीर आहे, कबीर किर्लोस्कर, किर्लोस्कर इंडस्ट्रीचा वारसदार. हे मालक. गौतम मस्त चिडवतो या मनस्विनीला आणि म्हणतो सखी विरोधात अशी तशी बातमी येत असेल तर तो गप्प कसा बसेल आणि त्याची चक्र फिरवलीत. मनस्विनीला राग येतो पण गौतम तिथून आता निघून जातो. मनस्विनीला मस्त सोनावतो. आता ही नंदा भडकावते आणि मनस्विनीला म्हणते येड्याची जत्रा मेली, परशु मीनाक्षीला तू चांगली अद्दल घडवतेस आणि या गौतमाला याला तर तू काहीच बोलत नाही. मनस्विनी म्हणते त्याला सुद्धा शिक्षा होणार, सगळेच पत्ते एकदम उघडायचे नसतात. आता ही नंदा म्हणते पहिलेच त्या गौतमाला त्या कबीरचं खूप कौतुक आहे, आता ही बातमी हटवल्यानंतर सखीला पण त्या कबीरचं कौतुक वाटायला लागेल. काय माहिती बाई तू जिंकलीस का हारलीस? तर हे ऐकून मनस्विनीचा इगो हर्ट होतो. मनस्विनी नंदाला म्हणते गप्प बसायचं, ही सरकार आहे, सरकार कधी हरूच शकत नाही. आजचा दिवस असेल त्या सखीचा, उद्या मी तिची वरात काढणार आहे. आणि बघा मित्रांनो काय होतं, इथे आता दुसरा दिवस असतो. सखीला पण सुट्टी असते, विकेंड असतो म्हणून. ते एक मासेवाली बाई येते. तिथे आता मावशी, जानू आणि सखी असतात. तर ही बाई म्हणते बघा सगळ्या माश्या ताज्या आहेत. सुरमई बघा कशी हिरोईन सारखी चमकते आणि ही बांगडे बघा ब्युटी पार्लर मधून आल्यासारखी वाटतेय, समुद्रातल्या पाण्याची आहे ते. अगं मावशी घे ना, असं ती दाभाडे मावशीला म्हणते.
आणि ही जी बाई असते ही मुद्दामच कमी दरात विकत असते, खूपच कमी दरात. आणि ह्या बाईला सरकारने पाठवलं असतं. सखीला आश्चर्यच वाटतं. सखी म्हणते असं कसं, इतक्या कमी भावात? ही तर 2500ची एक मिळते आणि तुम्ही 1200च्या 2 देतायत. तर जानूला शंका येते. जानू म्हणते ए बाई, खराब बिराब तर नाही ना हे सुरमई? मावशी पण म्हणतात आता हो राहू दे ग, नको आम्हाला. बांगडे कसे दिले ते सांग. त्यावर आता ही बाई म्हणते अगं ते जाऊ दे, सुरमईच घे, हे ताजा मासा आहे, खाशील तर माझं नाव काढशील. तर सखी म्हणते बरं ठीक आहे. सखी आता एक ताट घेऊन येते आणि पैसे घेऊन येते. ही बाई त्या ताटात टाकून देते त्या 2 मासोळ्या. सखी म्हणते ताई तुम्हीच नीट स्वच्छ करा आणि कापून द्या ना. आता ही बाई म्हणते नाही नाही गो, ते तिकडे माझी वाट बघतायत, मला जावं लागेल. ही बाई पटकन तिचा पळ काढते. आता मावशी सखीला म्हणतात म्हणूनच त्याने 1200ला दिल्यात, कापून द्यायचा त्रास नको होता. सखी म्हणते जाऊ द्या मावशी, मीच करते सगळं, आज मी माझ्या हातची छान सुरमई करते. मावशी म्हणत असतात घरात गेल्यावर सखी तुला जमत नसेल तर मी करते. पण जानू म्हणते राहू दे ग, तसं पण आज तिची सुट्टी आहे, करू दे तिला. जानू मस्करी करते आणि म्हणते लढ बिंदास तू, मी आहे तुझ्या पाठीशी, इतकं अवघड नसतं ग. मावशी मागून एक झापड मारतात जानूला लाडानेच. सखी म्हणते अच्छा. आणि बघा मित्रांनो काय होतं, मासोळीमध्ये ड्रग्ज असतात. सरकारच्या सांगण्यावरून त्या बाईने हे सगळं केलं असतं. इतक्यात आता सखी काही करणार, मासोळी कापणार, तितक्यात पोलीस येतात आणि म्हणतात सखी कामत इथेच राहतात? सखी म्हणते हो मीच आहे सखी कामत, काय झालं? हे लोक म्हणतात म्हणजे पोलीसवाले झडती घ्यायची होती आम्हाला. सखी म्हणते झडती? बरं, तर त्यातला एक पोलीस सांगतो तुमच्या घरात ड्रग्ज आहे हे कळलंय आम्हाला. आणि सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत त्या मासोळीमध्ये पोलिसांना ड्रग्ज सापडतात आणि कान्हा समोरच सखीला आता अटक होते. सगळे चाडकरी जमा होतात आणि मनस्विनीचा सखीला म्हणजे कान्हाला फोन येतो आणि म्हणते म्हणजे ती कान्हाला कॉल करून उद्या म्हणणार आहे सखीला अटक झाल्यावर खेड्यात 125 रचल्याशिवाय मज्जा येत नाही. बघूच आता कोण जिंकतं, तर सरकार की सन्हा. तर मित्रांनो असा सगळा आजचा भाग होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कान्हा आता सखीला कसं सोडवतो बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. कान्हाची जी